नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश भाषा होत्या? सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश भाषा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा। वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत किती महिलांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? भारतीय इतिहासात कोणता कालखंड मावळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 ते 1905 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 श्वसन क्रिया हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या? भारतात आतापर्यंत कोरोनाच्या किती लाटा येऊन गेल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संजय पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम एन रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 2022 ची थीम असलेले पठार दक्कनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 13वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकय्या नायडू हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचकुला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मी जाधव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? तर ऑप्शन क्रमांक अॅनाकोवॅक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल.